धामणगांव विधानसभा क्षेत्र के बहुजन समाज पार्टी उम्मीदवार जोगेंद्र पाटिल ने की प्रतिक्रिया। बंद भारत न्यूज से सचिन मोहन की रिपोर्ट। म्हणजे धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये बहुजन समाज पार्टीचे जोगेंद्र पाटील इथं अधिकृत उमेदवार उपस्थित आहे। जाणून घेऊया त्यांची काय मत आहे। हा, जय भीम जय भीम जय विचारा, काय प्रश्न असतील ते विचारा। धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे बहुजन समाज पार्टीकडून, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे। ही उमेदवारी घेऊन या क्षेत्राचा मला विकास करायचा आहे। या क्षेत्रामध्ये बेरोजगारीची प्रचंड प्रमाणामध्ये अडवणूक झालेली आहे। त्यामुळे जेवढे रोजगार उपलब्ध होईल, आता जे प्रकल्प आपल्या धामणगावमध्ये आलेले होते ते इथे बंद पडलेले आहे। त्याच्यामुळे बेरोजगारीची समस्या उत्पन्न झालेली आहे। त्याच्यामुळे जेवढे प्रकल्प आपल्या इथं सुरू होतील आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये तो ते करण्याचा मी प्रयत्न करीन। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे, आता आपण पाहत आहे की सोयाबीनला भाव पडलेला आहे आणि शेतमालाचे प्रश्न आहे ते वाढलेले आहे, प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहे। आणि महागाई या गोष्टीमुळे शेतकरी आहे, शेतवर्ग आहे, या लोकांना याचा झळा पोहोचत आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त ह्या वर्गासाठी जेवढं काम करता येईल ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। आज युवकांची परिस्थिती थोडी गंभीर आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय? हा, तेच म्हटलं मी, बेरोजगारीचं जे आपण प्रमाण इथं जे वाढलेलं आहे हे कसं काय दूर होणार आहे जर इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, कुठल्या तरी कारखाना राहील। आता आपण देवगावचा इथे आपण उभा, हा साखर कारखाना पहिल्यांदा चालू होता इथल्या देवगावचा। असे जे बंद पडलेले आहे, सुतगिरणीचा प्रकल्प बंद पडलेला आहे, हे जर कारखाने असे जर सुरू झाले तर इथल्या युवकांना रोजगार उपलब्ध होईल। या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता येईल। जनतेला काय सांगणार? जनतेला हेच सांगायचं आहे मला की ज्या विकासशील धोरण घेऊन जे उमेदवार आहे त्यांनाच आपण सहकार्य केलं पाहिजे। बहुजन समाज पार्टीद्वारे आम्ही जास्तीत जास्त या क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि म्हणून जास्तीत जास्त माझ्या 3 नंबरच्या बटन हत्तीला दाबून मला विजयी करण्यात यावं हीच इथल्या नागरिकांना माझी विनंती आहे। बहुजन समाज पार्टीचा, बहुजन समाज पार्टीचा वोट हमारा राज तुम्हारा।